गाईस आता बघू शकतात, आता आम्ही थांबलोय या हॉटेलमध्ये. तुम्ही राधाकृष्ण हॉटेलमध्ये थांबलोय. आता आपण ह्याची एंट्री करूया. थोडा थोडा पाऊस पण आलाय म्हणून मी आतमध्ये जाते. आपण बघू शकता आता आपण आतमध्ये आलोय आणि बघू शकता इथे आलाय डोसा आलाय. बघू शकता डोसा. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ, न्यू ब्लॉग. तर आम्ही आज चाललेलो आहे गावी. असंच चाललोय गावी. 2 दिवस सुट्टी आहे ना, तर क्रिशाची वाट बघते. क्रिशा आता सुटेल ना, क्रिशाची पार्टी स्कूल आहे. स्कूल मधनं तिला घेणार, कपडे चेंज करणार आणि असंच लगेच निघणार. तर आम्ही चाललोय आमच्या गाडीवरनं, बाईक वरून चाललोय. तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. ही आमची बाईक आहे आणि इथे बघू शकता पूर्ण असा नजारा आहे. आम्ही पोहोचलोय राधाकृष्ण हॉटेलमध्ये. तर आपण आता एंट्री करूया आतमध्ये. तर आपण आतमध्ये जायला, आपण आतमध्ये आलो. तर गाईज आता वाजलेत 5 आणि एवढे 2 तास प्रवास करून आम्ही आता पनवेलला थांबलोय. थोडा चहा नाश्ता करते. तुम्हाला जरा माझा आवाज बसल्यासारखा वाटेल कारण की मला सर्दी झाली खूप. अजून आम्हाला 4 तास लागतील ना जायला. 4 तास लागतील. आम्ही रात्री पोहोचू 9, 9:30, 10ला. आता थोडं पेटपूजा करतो, भूक लागली. आता हॉटेलमध्ये बसलोय. तर आता आम्ही मागवले डोसा आणि पावभाजी मागवली आहे. तर आमचा आता ऑर्डर येणारच आहे. आलं पावभाजी भेटली आपल्याला. डोसा बघू शकतात कसं आहे मस्त. 2 तास प्रवास करून माझा अवतार बघू शकतो. पूर्ण असं काळी पडले ना. आता असा म्हणजे असा लागलाय ऊन. बघू शकतात असा लागलाय ऊन आणि इथे लागणार काला ऊन आणि मग लागणार आपला काला ऊन. उन्हात इथे खूप ऊन लागतात भाई. आणि आता आम्ही जाणार आहे. तर काही फायनली आमचं नाश्ता झालेला आहे. आता आम्ही निघतोय त्या प्रवासाला. आणि काय व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. तर गाईस आता आम्ही आलोय बाहेर. तर बघू शकता ही गाडी आमची. तर तुम्हाला ती व्हिडिओ मध्ये पण दाखवलेली असेल. तर मी बाहेर घेऊन आलेली आणि हे तुम्हाला दाखवलं नसेल बोर्ड कारण की हा दिसला नव्हते. तर तुम्ही बघू शकता, परत बघू शकता बोर्ड एवढा मोठा आहे. पण हे बघू शकता काय झालं कुत्र्याचा. तर गाईस आता आम्ही जातो, तुम्ही पण आमच्या पाठीमागे या. सहा तास प्रवास करून आम्ही आता आलो फायनली घरी पोचलोय. तर आता आम्ही जेवते आणि आता जेवायला आहे भात आणि सुकट आहे. सुकट ही सुकटची भाजी आहे आणि सुकटचा रस्सा. मी लुडो काय खेळते सांगू का? कारण की इथे नेटवर्क नाही ना गावाला नेटवर्क थोडंसं जास्त समजायचे येते. तर माझी आई बघून तर गाय
माझी आई थोडस व्हिडिओ मध्ये लाचते म्हणून आपण तिला नको जाऊया. तिला लाचते मग मान मुंडी करून घेते म्हणून तिला आपण नाही घेणार व्हिडिओ मध्ये. तर उद्याचं पाठ बघा. उद्या मी व्हिडिओ करणार आहे, मम्मी पप्पा फक्त मी दाखवणार. कॅमेरा माझ्याकडे असणार बाई. तर गाईज आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही सकाळ सकाळ उठून मंडणगड डीमार्टला आलो. इथे थोडंसं सामान घेतो. आईने थोडंसं सामान सांगितलं. इथे पाठीमागे मॉल आहे बघा, इथे आतमध्ये मंडणगड बाजार आहे. इथून थोडंसं सामान घेतलंय. आता थोडंसं काय भाजीपाला लागेल तो घेऊ. हा मंडणगड मार्केट आहे, दाखव. बघू शकता तिथे पुढे मंडणगड मार्केट आहे आणि हा आपला मंडणगड बाजार. आम्ही नेहमी येतो ना, आम्ही इथूनच सामान घेतो. तर गाईज बघा, आम्ही आता मंडणगड मार्केट मध्ये आलो. आता मी भाजी घेते थोडी घरासाठी. हे कसं आहे एवढा? पाव किलो द्या ना. शिमला मिर्च पण द्या पाव किलो. टोमॅटो कसं किलो आहे? 1 किलो द्या. पाव किलो अद्रक द्या. ओला नका दे. कोबी कसं आहे? कोबी 15 पाव 25 अर्धा. हा छोटा हा बघा. टोमॅटो दिले, मिरच्या आहेत दिल्या ना. किती झाले? नको का? 155. तर गाईच आमचे सामान घेऊन झालंय. भाजी घेतली आहे. कोणाला भाजी घ्यायची असेल तर काकांकडे भाजी घ्यायला या ना. तर गाईज तुम्ही बघू शकताय बघा, आता इथे रोडचं काम चालू होतं ना मागे. आता पूर्ण आपले रोड वगैरे सगळं करून झालंय. खूप मोठी सुधारणा केली आहे बघा. दुकानं वगैरे होती ना तोडलेली, ती बघा इथे नवीन सगळी मस्त केलेली आहे. आणि हा रोड छोटा होता तो मोठा केलाय, बघू शकता तुम्ही. तर गाईज आम्ही थोडंसं सामान घेतलंय आणि बघा आपली आता एसटी चालली निघाली आहे. मुंबईला चाललंय वाटतं. हो, आता आम्ही इथे डेपो मध्ये आहोत. मंडणगड बस डेपो मध्ये इथे चाललोय. एसटी येते मग मुंबईला. आणि हा बघा आपला मंडणगडचा डेपो. इथून सगळ्या बस वगैरे सुटतात बघा. आणि हा तुम्हाला समोर दिसेल आहे नगरपंचायत मंडणगडचा. बघू शकता इथे मार्केट भरतो सगळा. आम्ही सगळं सामान घ्यायला इकडेच होतो मंडणगड मध्ये. आम्हाला 10 मिनिटं लागतात यायला इथे. आणि इथं रिक्षा स्टँड आहे इथे. तर गाईस तुम्हाला आम्ही शेखरची शाळा दाखवते. हायस्कूल अँड कॉलेज बघू शकता. आता इथून असं सरळ जायचंय. आम्ही मंडणगडच्या याच्यात आलो. ही मंडणगड पंचायत समिती. आणि ही बघा, ही आहे शेखरची स्कूल. बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड. हे जे गाडी चालवतायत ना, जे सायंटिस्ट, ते ह्याच शाळेतनं शिकलेले आहेत. अवली सायंटिस्ट. बघा गाईस, खूप मोठं स्कूल आहे. युनिफॉर्म तर काय मस्त आहे लोकांचा ना. बघा मंडळी, आता आपण चाललोय कॉलेजला, आंबेडकर हायस्कूल सायन्स कॉलेज. तर पहिला जो तुम्ही बघितला ना, तो हायस्कूल 10वी पर्यंत आहे. तिथे पण खूप विद्यार्थी, म्हणजे खूप वर्ग आहेत 10वी पर्यंत. आता आम्ही कॉलेज दाखवतो बघा. हा सायन्स कॉलेज आहे, आंबेडकर हायस्कूल सायन्स कॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड. आता तुम्हाला दाखवतो मंडणगडचं जे मोठी इमारत झालेली आहे हे आहे न्यायालय, फौजदारी न्यायालय. हे आता सध्या नवीन आहे. तर गाईज आम्ही आमच्या गाडीवर म्हणजे बाईक घेऊन आलो इथे. गावाला तर गाडीच लागते मोस्ट ऑफली. बाईक शिवाय काय काम होऊच शकत नाही गावाला. आणि
मस्त एवढं वातावरण झालंय ना, पावसामध्ये पूर्ण आपलं गाव हिरवगार मस्त एकदम. काय सांगू, एकदम स्वर्गापेक्षा सुंदर कोकण आपला एक नंबर. सगळीकडे मस्त हिरवगार असं झालेलं आहे. वडापाव घेतोस ना? हे बघा, आम्ही आता इथे वडापाव खाणार आहे. तर गाईस आपण इथे आता वडापाव खाणार आहे दिवेकर काकांच्या इथे. स्पेशल वडापाव शेंगदाण्यातला, एकदम खाऊन बघा, परत याल. गाईस मी वडापाव घेतलाय आता. तर गाईस तुम्ही बघितलं, आम्ही आता पाठी दिवेकर काकांच्या इथे वडापाव खाल्ला आपला मंडणगड मध्ये. तर नक्की त्यांच्याकडे वडापाव खायला जावा, खूप एक नंबर वडापाव असतो. आता आम्ही मच्छी घेतोय. मच्छी बघते पुढे काय भेटते का. अगं बाई ग, मच्छी बघते काहीतरी भेटते का आता. तर गाईज आम्ही आता मच्छी घ्यायला आलोय. काकी कशी मच्छी? 100 आहे, 500 आहे, हा. 500 जोडी आहे, 400 जोडी, 500 वाटतो तो 200. आणि बांगडे कसे? 100. बोंबील 100. मला कोलबी द्या ना. रात्री आलेलो ना आम्ही. हो आता वाल्या हा देता 100ची बा. हा, साफ करून द्या. हा, तर आपण काय ही कटली माशी आहे, याला काय बोलतात? सौंदारा आता दुकान आहे ते कालून चांगली ना कालवता मग बोंबील आहेत मी लावी. काय घेऊ? बोंबील घेऊ. हा, मस्त ताजे हे पण 100चे. तर गाईज फायनली आम्ही आता घरी पोचलोय आणि इथेच व्हिडिओ स्टॉप करते. तर तुम्हाला हा आमचा प्रवास, आमची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. @किस्सा47. बाय बाय.